दिस इज द नेक्स्ट मॉर्निंग आणि मी इथे आहे टेम्पलमध्ये. सकाळचे वाजले आहे, किती वाजलेत? बरोबर 6:09 झालेत. इकडचं हे आता सध्या म्हणजे पहाटे पहाटे खूप कमी गर्दी असते म्हणून मी आलो आहे 5:30ला उठून. पटकन रॅपिडो केलं. काल काय करायचं मच्छा होत नव्हतं म्हणून बोललं की सोड जाऊ दे करून, म्हणून बोललं की चला जरा ह्याच्यावर जाऊया. आता धोती घातली आहे मी याच्यामध्ये, तर थोडंसं चालायला अनकम्फर्टेबल होतं आहे, पण ठीक आहे, एक एक्सपिरियन्स आहे ते घेऊया जरा. बापरे कसलं उंच आहे यार. असे 4 गेट आहेत. आता मी कुठल्या गेटमध्ये आहे मला माहीत नाही. आता वाटते मोबाईल आणि हे सगळं अलाउड नाही आहे, तर इथे वाटते जमा करायला लागेल. नंतर मग इथे वाटते जमा करायला लागेल. 2 दिवस इथे काहीच नाही केलो मी, म्हणजे नुसतं इथे एकदा गेलेलो मीनाक्षी टेम्पलला जाऊन आलो, कारण तिथे कॅमेरा अलाउड नाही आहे, तर बाहेरच्या बाहेर शूट केलो, फोटो काढलं. आणि ते कालचं दिवस होतं तेव्हा काम केलं. आज सकाळी उठलो तर परत कामच केलो. बट मला जरा जास्त वेळ झोपायचं होतं, पण कोणतरी आलेलं ते फॅमिली आणि मला ते रूम सोडायला लागलं. मला दुसरीकडे शिफ्ट करावं लागलं त्याच परिसरामध्ये. तर मग त्याच्यामुळे झालं, आता काय करणार. मग तिथे उठून सकाळी उठून परत काम केलो. त्यानंतर मग हे सगळं करता करता मग नंतर कळलं की हे सगळं करता असं कळलं की इकडे एक राजमहल करून एक खूप छान सिल्क करून ते दुकान आहे, फेमस आहे खूप. तिथे सिल्कची साडी आणि बरेच गोष्टी भेटतात. तर माय थॉट की गुड्डूला काहीतरी घेऊया करून, म्हणून मग हे घेतलं, काय म्हणतात त्याला, धोती आणि ते सगळं घेतलं. आणि मम्मीला 2 साडी, म्हणजे मम्मी आणि डॉक्टर पिलेला साडी घेतलं आणि एक कुठलं आणि बेडशीट घेतलं. आणि चांगलं शॉपिंग केलं आहे यावरती या टायमाला. नाही तर मी कसं नॉर्मली करत नाही, पण केलं आहे. त्यानंतर मग आता इथे एक थाली भेटतं असं म्हणतात चांगलं, बट प्रॉब्लेम काय आहे की लंचला असतं, ह्याच्यासाठी नसतं, डिनरला नसतं. तर डिनरला मग हे एक म्हैसूर मसाला डोसा आहे, काय हे चटणी, सांबार आणि आता हेच आजचं जेवण आहे माझं. तर आता बघूया आत कसं आहे ते. इथे म्हणजे असं वाटी देत नाही, इथे तुम्हाला असं वाढून घ्यावं लागतं त्याच्यावरतीच एकदम, आणि मग खायला लागतं. इकडचं घी रोस्ट आणि हे ना म्हणजे चांगलं आहे. लाल चटणी बघूया. टू गुड. म्हणजे काय पण बोला, इकडचं डोसई आणि घी रोस्ट एक नंबर आहे. चला संपूया आणि रूमवरती जाऊन भेटूया. पॅकिंग करायचं आहे, नेक्स्ट डेस्टिनेशन उद्या. चला मी आता आलो फायनली. बाहेर पाऊस यायला लागला आहे अनएक्सपेक्टेड. एवढं गरम होत होतं सकाळीच पासून, तर ओ बापा. तर मग या जागेबद्दल थोडंसं बोलूया. आय डोंट नो वाय, बट माझं असं फिक्स नाही आहे, म्हणजे असं सगळं चांगलं असं काय रिव्ह्यू नाही आहे. गोडी थोडंसं चांगलं आहे, थोडंसं वाईट आहे, पण एंडपर्यंत जरा अनुभव बरोबर नाही आलं. तर हे पसार आहे माझं. आता उद्या आपल्याला निघायचं आहे कन्याकुमारीसाठी. अँड सो आज मग मेन काम होतं, म्हणजे ॲक्च्युली काल खूपच काम होतं म्हणून बाहेर काय जाता आलं नाही, एक्सेप्ट मंदिरामध्ये.
त्यानंतर मग आज सकाळीच उठून मग ॲक्च्युली आता ह्या रूमच्याबद्दल सांगतो मी. पहिले मी डॉममध्ये राहत होतो. काल 2 दिवस तिथेच राहिलो मी, 2 रात्र. आणि मग आज सकाळी पहाटे तिथे एक फॅमिली येणार होतं डॉममध्ये 4 जण ॲज अ फॅमिली येणार होतं. तर मग त्या लोकांनी ती जी आंटी होती तिने सांगितलं की तू इथे शिफ्ट होशील का, हे डिलक्स बेडरूम आहे करून. तर मी बोललं की बाबा मी हे एक्स्ट्रा पैसे भरणार नाही. बोलले नाही, ते सेम रेटमध्येच भरते. मी बोलले ठीक आहे. आलो मी इथे. मला पहिले सांगितलेली ती की तिथं जे हेवी सामान असेल ना ते 10 वाजता कामवाली बाई आहे ती येते, ती येऊन देऊन जाईल करून. तर मी बोललो की नको जास्त, कारण कसं आहे 10 वाजेपर्यंत कोण थांबत बसणार, काय लागलं वेगळं तर मीच घेऊन जातो पाहिजे तर. 2 फरी होतात माझे. नुसतं हेल्मेट आणि ते जॅकेट आणि पॅन्ट ते तिथे तिकडच्या लॉकरमध्ये होतं, ते तुम्ही आणा करून. तर पूर्ण दिवस गेलं, कोणच आणलं नाही ते. मग आता संध्याकाळी मी मग त्या सकाळी मग आज सकाळी मग मी इथेच जवळपास एक मेकॅनिक होता, त्याच्याकडे गेलं ते ऑक्सलाईटचा प्रॉब्लेम दाखवायला. मग त्याने काय केलं, दुसऱ्या एका बाईकचं एक स्विच होतं जे नॉर्मल खूप बेसिक स्विच आहे, ते ऑनलाईन भेटतं तेही त्याने त्याला लावून टाकलं आणि हे वालं काढलं माझं हे वालं स्विच. ॲक्च्युली 4.5 वर्ष हे मस्त टिकलं. हे आय डोंट नो पॅनिस प्रोडक्ट आहे काय पण चांगलं टिकलं. पण आता हे ॲक्च्युली हे स्विचच खराब झालं हे असं, आणि निघून जात होतं. तर मी बोललो ठीक आहे, पण आता कसं आहे की तकलादू आहे ते दुसरा बाईकचं काढून लावलं आहे त्याने. आता किती चालेल, किती हे तर चालेल, ॲटलीस्ट घरी तरी पोचू शकतो, तेवढी तर गॅरंटी आहे असं वाटते मला. तर ते एक गोष्ट झालं. त्यानंतर तिथून गेलं बाईक वॉशला. मस्तपैकी बाईक वॉश केलं, 200 रुपये घेतला तो, पण फुल एकदम शिद्दतने त्याने बाईक हे केलं त्याने. तर मग दॅट इज ऑल्सो गुड वन थिंग. तर मग रूमवरती यावरून कामच करत होतो मी. 5-5:30 वाजता मग मी निघालो जरा. मग तिथे राजमहल त्या दुकानाकडे गेलं. तिकडे मग साडी आणि आमच्या गुड्डूसाठी कपडे प्लस थोडंसं सामान घेतलं. आता ते मला पॅक करायचं सगळं. आता हेच काम आहे माझं. आणि मग आता उद्याचं असं असणार की उद्या बाईकचं आहे, पार्किंग आहे तिथे, तर बाईक तिथे ठेवलं आहे. आता ते बाईकला लूप करायचं आहे, कारण उद्या 250 किलोमीटर्स आहे आणि मला नाही वाटत की थोडंसं चेन लूबिंग असलं तर बरं पडेल असं वाटतं मला. तर मग ते एक गोष्टी आहे. सो अपार्ट फ्रॉम दिस, हे जर तुम्ही बघितलं ना क्रिस्टन होमस्टे, हे खूप छान आहे. म्हणजे म्हणजे बाथरूमचं क्वालिटी, त्याचे नळ, ते स्विचेस, हे सगळं खूप चांगलं आहे. बट हॉस्पिटॅलिटीच्या माध्यमाने एवढं मला नाही वाटलं, कारण अजून म्हणजे कसं की यांच्यात रिस्ट्रिक्शन्स भरपूर आहेत. जसं की इथे हे नाही करायचं, कपडे नाही धुवायचं, प्लस AC 10:30 रात्रीचे 10:30 नंतर चालू राहतं, स्टार्टिंगला राहत नाही. आता ते सेम रूल ॲक्च्युअली डॉमेट्रीला आहे, पण इकडे आहे की नाही ते माहीत नाही. पण इथे मी वापरलं नाही, पण आत्ता चालू केलं, कारण आता खूपच हे झालं, म्हणजे गरम होत होतं. आणि ॲक्च्युली बाहेर पाऊस चालू आहे आता. आणि त्यानंतर मग ते ॲक्च्युली इकडे याचं खूप मोठं टास्क आहे, कारण तिकडून एक शिडीने घ्यायला लागतं. नंतर इथे एक असं ते स्पायरलवाली शिडी आहे, ते खूप म्हणजे त्याच्यात हेवी सामान घेऊन तुम्ही उतरूच नाही शकत एवढं. म्हणजे एकटा माणूसच उठू शकतो त्याच्यामध्ये. ते जरा रिस्की पण आहे. तर आता दुसरं बॅक एंट्रन्स आहे तिथे, तिथून मग सगळं सामान घेऊन जाणार. येताना मग तसं झालो मी, इथून नाही आणलो मग. तर उद्या पहाटे 5:30 वाजता ते ॲक्च्युली ते करायचं आहे, कारण लवकर सोडायचं आहे मदुराई, कारण त्याच्यानंतर 7 नंतर जे ट्रॅफिक चालू होतं ना, मग खूप त्रास होऊन जाईल. उद्याचा जास्त डिस्टन्स नाही आहे, 200 किलोमीटरच आहे. मोस्ट प्रॉब्ली 4 तास दाखवत आहे ह्याच्यामध्ये बाईकवरनं, पण तरी पण बघूया आता, कारण जेवढं पण बघितलं आहे गुगल मॅपचा भरोसा नाही काय. सो हे गोष्टी आहेत. आणि म्हणजे तुम्ही जर ट्रॅव्हल करत असले तर ते म्हणजे मी त्यांना विचारलं की 2-3 कपडे तरी धुवू शकतो ना करून. ते बोलते की नाही, तुम्ही पाहिजे लॉन्ड्री सर्व्हिस देऊया. मी विचार करत होतो की मी बोललो त्यांना की अरे मी बजेट ट्रॅव्हलर आहे, बजेट कमी आहे म्हणून मी डॉमेट्री घेतलं आहे. आता मी डॉमेट्री बुक केलं आहे आणि मग मी ह्याच्यात लॉन्ड्रीसाठी पण पैसे देऊन बसू का करून, तर मी स्वतःच धुईन ना. तर मग हे सगळ्या गोष्टी आहेत. मग त्यांना शेवटी ते बोलले की ओके, ओनली 2 क्लॉथ्स वुड बी इनफ करून. म्हणून एक चड्डी आणि एक बनियान तरी धुतलो, बस झालं. आणि 2-3 वेळा धुतलो, बस, जास्त नाही धुतलो. काल धुतलो आणि
हे धुतलं. ॲक्च्युली ते माझे रायडिंग गिअर्स आहे ना, म्हणजे रायडिंगचे इनर्स आहे ना, ते धुवायचे होते. त्यातले एकच धुवायला जमलं मला, दुसरं नाही. आता ते बाबा कन्याकुमारीलाच करूया. सो दॅट वॉज इट. आता माहीत नाही मी कुठे बंद करतोय ब्लॉग, कुठे चालू करतोय ब्लॉग, कारण काहीच मला हे नाही आहे. आय होप तुम्हाला व्हॉईस क्वालिटी आणि याच्यामध्ये जरा का फरक पडला असेल. जेवढं होतं तेवढं दाखवायचा प्रयत्न करतोय, कारण काम मीच एवढं झालं आहे ना की मला दुसरं काही एक्सप्लोर करायला भेटलं नाही इकडे. आणि आता पण काही इच्छा पण नव्हती एवढी, नुसतं ते मंदिरात गेलो बस झालं आपलं. सो दॅट्स इट फॉर टुडे. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. जर लागलं असेल प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. आज आता बोलायला लागेल, कारण आय रिअली नीड सम व्ह्यूज आणि सबस्क्रायबर. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. बाय. हे DJ माईक यूज करतोय मी. आत्तापर्यंत मी नॉईस कॅन्सलेशन चालू केलंच नव्हतं. तर आता हे एक आहे. इथे म्हणतात ते ग्रीन लागतं. सॉरी कुठे हां इथे हे ग्रीन आहे. तर ग्रीन असतं आणि मग इथे एक येल्लो लाईट लागतं, तर मग ते नॉईस कॅन्सलेशन ऑन होतं. तर आता इथे पॉवर बटन आहे. ते पॉवर बटन ऑन केलं ना, तर आता हे लाईट लावलं. तर आता तुम्हाला वाटते दर डिफरन्स येत असेल. ॲक्टिव्ह नॉईस कॉन्सेशन चालू झालं याच्यामध्ये. आत्तापर्यंत जेवढं पण रेकॉर्डिंग केलं हे मला माहीतच नव्हतं असं पण काहीच विचार आहे की नाही. म्हणजे खरंच यार मी खूप हेच होत आलो आहे आता. लेट्स सी आताचं क्वालिटी कसं असणार, आणि नेक्स्ट टाईम आपण थोडासा प्रयत्न करूया व्यवस्थित करण्यासाठी.